नमस्कार, मी सहायक संचालक प्रशिक्षण रवींद्र येवले। प्रशिक्षणाला सुरुवात करण्यापूर्वी प्रशिक्षणाविषयी जे लोकांचे समज गैरसमज असतात हे दूर करणं आवश्यक आहे। बऱ्याच लोकांना असं वाटते की आता शिक्षण झालं, नोकरी मिळाली, सगळं व्यवस्थित सुरू आहे, आता कशाला प्रशिक्षण। खरं म्हणजे नोकरी मिळाल्यानंतर ती नोकरी कशी करायची, ज्या कार्यालयात आपण गेलो आहे, एक काम मिळालं आहे, पण ते काम कसं करायचं ह्याविषयी तुम्हाला माहिती झाल्याशिवाय तुम्ही ते काम व्यवस्थित करू शकणार नाही। वरिष्ठ लोकांकडून, ध्यानी लोकांकडून ह्या कार्यालयातील कामकाजाविषयी प्रशिक्षणामध्ये तुम्हाला माहिती दिली जाते। तुम्ही जे काम करता त्या कामाचे वेगवेगळे पैलू असतात, काम करण्याची पद्धती असते। शासनामध्ये काम करण्यासाठी शासकीय कामकाजाचे वेगवेगळे नियम आहेत, त्या नियमांची माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे। शासकीय कामकाज एका विशिष्ट चाकोरीतून केलं जाते। उदाहरणार्थ फायनान्शियल मॅनेजमेंट जे आहे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन म्हटलं, हे विशिष्ट नियमांच्या चाकोरीतून केलं जाते। जे वित्तीय व्यवस्थापन आहे गव्हर्नमेंटमध्ये, हे वित्तीय व्यवस्थापन करताना नियमांची चाकोरी आखून दिलेली आहे। उदाहरणार्थ कोषागाराला काम करण्यासाठी, ट्रेझरीला काम करण्यासाठी महाराष्ट्र ट्रेझरी रूल्स आहेत। महाराष्ट्र कोषागार नियम 1968 आहेत। त्या नियमांच्या चाकोरीतूनच कोषागार कार्यालयाला कामकाज करावं लागतं। बजेटसाठी अंदाजपत्रक नियम पुस्तिका आहे। सुरुवातीला फंडामेंटल वित्तीय नियम आहेत, मुंबई वित्तीय नियम आहेत। महाराष्ट्र नागरिक सेवा नियम आहेत। कर्मचाऱ्याची वर्तन कसं असावं, डिसिप्लिनर अपील, त्याला जर शिक्षा वगैरे करायचा प्रश्न आला तर त्यासाठी सुद्धा चाकोरी त्या नियमांमध्ये दिलेली आहे। त्याचा जॉईनिंग टाइम, त्याच्या रजा, कर्मचाऱ्याच्या पेन्शन, त्याला पेन्शन बेनिफिट्स कोणते कोणते मिळतील, ही सर्व माहिती महाराष्ट्र नागरिक सेवामध्ये आहे, नियमामध्ये आहे। याची सुद्धा माहिती कर्मचाऱ्याला असणं आवश्यक आहे। त्यामुळे शासकीय कार्यालयात येणारा नवीन कर्मचारी ह्याला महाराष्ट्र नागरिक सेवा नियमाविषयी माहिती असणं आवश्यक आहे। मुंबई वित्तीय नियमाविषयी माहिती असणं आवश्यक आहे। फायनान्शियल रूल्स विषयी माहिती असणं आवश्यक आहे। ज्या वेगवेगळ्या डेलिगेशन ऑफ पॉवर्स आहेत, गव्हर्नमेंटने वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना पॉवर्स डेलिगेट केलेले आहेत, वित्तीय पॉवर्स, फायनान्शियल पॉवर्स डेलिगेट केलेले आहेत खर्चाविषयीच्या, त्याविषयी माहिती असणं आवश्यक आहे। ही सर्व माहिती प्रशिक्षणामध्ये दिली जाते। मुख्यतः हे जे प्रशिक्षण केंद्र आहे, इथे महाराष्ट्र शासनातील वित्तीय व्यवस्थापन कसं चालते, ह्या वित्तीय व्यवस्थापनाविषयी माहिती दिली जाते। ही जी सिस्टीम आहे फायनान्शियल सिस्टीम, ह्या फायनान्शियल सिस्टीम मध्ये हा शासकीय कर्मचारी आहे, त्याचा रोल काय आहे, त्याची भूमिका काय आहे, हे त्याला माहीत असणं आवश्यक आहे। हा ट्रेनिंगचा जो पॅटर्न आहे, सिलेबस आहे, ह्या सिलेबसमध्ये शासकीय कार्यालयातील कामकाजाविषयी माहिती दिली जाते। त्याचबरोबर विविध नियमांविषयी त्याला ज्ञान दिलं जाते आणि माहिती दिली जाते। ऑफिस प्रोसिजर जी आहे, कार्यालयीन कामकाज, उदाहरणार्थ 6 बंडल सिस्टीम, ऑफिसमध्ये रेकॉर्ड कसं ठेवायचं, सिनियर लिस्ट तयार करणे, आस्थापनाविषयक विषय जे आहे, बिंदनामावली, त्याविषयी सुद्धा आपण माहिती देतो। रोल ऑफ गव्हर्नमेंट सर्वंट, शासकीय कर्मचाऱ्याची भूमिका काय आहे, पब्लिक सर्वंट हा जो शब्द आहे हा शासकीय कर्मचाऱ्याशी वापरला जातो। त्याचं कारण असं, आपण जी एक लोकशाही शासन प्रणाली स्वीकारलेली आहे,
ह्या लोकशाहीचं व्याख्या अब्राहम लिंकनने जी दिलेली आहे की लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य. इथे लोकांसाठी विकास योजना लोकांच्या प्रतिनिधीकडून कायदे मंडळाकडून तयार केल्या जातात. ह्या विकास योजनांसाठी एक बजेट तयार केले जाते लोकांच्या विकासासाठी. हे बजेट कार्यकारी मंडळाला मिळते. ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट जे आहे अंदाजपत्रक, म्हणजे हा जो कर्मचारी आहे हा या प्रशासनाचा भाग आहे. प्रशासनामध्ये नोकरशाही असते, त्या नोकरशाहीचा हा कर्मचारी भाग आहे. ह्या कर्मचाऱ्याला शासनाचे कायदे मंडळाचे म्हणजेच लोकांच्या प्रतिनिधीच्या ह्या शासनाकडून ज्या अपेक्षा असतात त्याची माहिती असणं आवश्यक आहे. कायदे मंडळाने जी पॉलिसी तयार केलेली आहे, ध्येय धोरण ठरवलेले आहे, त्या ध्येय धोरणाची माहिती असणं आवश्यक आहे. हा कायदे मंडळाने जे ध्येय धोरण आखलेलं आहे, जी पॉलिसी ठरवली आहे, त्या पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन अंमलबजावणी प्रशासन करते. नोकरशाही त्याचा भाग आहे आणि नोकरशाहीचा कर्मचारी हा एक भाग आहे. कर्मचाऱ्यामार्फत त्या पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन अंमलबजावणी हा तुमचा कर्मचारी अधिकारी करतो. त्यामुळे ह्या कर्मचारी अधिकाऱ्याला शासनाचे ध्येय धोरण काय आहेत ते माहीत असणं आवश्यक आहे. शासनाचं ध्येय धोरण हेच आहे की लोकांचा विकास, लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणे, लोकांच्या विकासासाठी विकास योजना आखणे. ह्या विकास योजनांची अंमलबजावणी कार्यालय प्रमुखाला ह्या कर्मचाऱ्याला करायची आहे. त्याच्यामध्ये लोकांविषयी सामाजिक जाणीव असायला पाहिजे, लोकांविषयी आपुलकी असायला पाहिजे. ह्यासाठी त्याचं जे व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व अतिशय विकसित असायचं. लोकांशी तुमचा जेव्हा संबंध येतो तेव्हा तुम्हाला लोकांसोबत संवाद साधावा लागतो. पब्लिक स्पीकिंगचे टेक्निक्स तुम्हाला माहीत असावे लागतात. तुमच्याकडे संवाद कौशल्य असावं लागते. आपल्या प्रशिक्षणामध्ये संवाद कौशल्य ह्यावर एक पिरियड असतो, कम्युनिकेशन, ते सुद्धा आपल्याला शिकवले जाते. वेळेचे नियोजन, टाइम मॅनेजमेंट, ध्येय निर्धारण, गोल सेटिंग हा सुद्धा एक विषय असतो. मानसिक आरोग्य, आदर्श व्यक्तिमत्व जे आहे त्या आदर्श व्यक्तिमत्वासाठी तुम्हाला मानसिक आरोग्याविषयी माहिती असणं आवश्यक आहे. जे मानसिक त्रास असतात त्याविषयी माहिती असणं आवश्यक आहे. आपण त्याविषयी सुद्धा प्रशिक्षणात माहिती देतो. शारीरिक स्थिती माणसाची असणं आवश्यक आहे. त्या शारीरिक आरोग्याविषयी, मानसिक आरोग्याविषयी आपण प्रशिक्षणामध्ये माहिती देतो. ही जी वित्त व लेखा सेवा प्रशिक्षण केंद्र आहे हे वित्त विभागाचं एक प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र आहे. ह्या प्रादेशिक प्रशिक्षण केंद्रामध्ये अमरावती विभागातील 5 जिल्ह्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. 50 दिवस, 60 दिवस असे कोर्सेस, लॉंग टर्म कोर्सेस असतात. त्याचबरोबर 5 दिवसांचे, 12 दिवसांचे असे शॉर्ट टर्म सुद्धा कोर्सेस असतात. तज्ज्ञ व्यक्तींकडून इथे ही सर्व प्रशिक्षण दिले जाते. त्यात व्यक्तिमत्व विकासावर भर असतो. त्याचबरोबर महाराष्ट्र नागरी सेवा नियम, वित्तीय नियम, ई गव्हर्नन्स हा काय प्रकार आहे तर गव्हर्नमेंटमध्ये वेगवेगळ्या आज्ञावली डेव्हलप केलेल्या आहेत. वित्त विभागाने बिल पोर्टल, सेवार्थ वगैरे जे आज्ञावली डेव्हलप केलेल्या आहेत, सॉफ्टवेअर डेव्हलप केलेले आहेत, त्या सॉफ्टवेअरविषयी आपण ह्या प्रशिक्षणात प्रॅक्टिकल ट्रेनिंग देतो. तर हा जो प्रशिक्षणाचा कार्यक्रम आहे हा आणखी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा ह्या दृष्टीने आपण ह्या मार्च महिन्यात काही व्हिडिओंचं शूटिंग करतो आहे मार्च 2016 मध्ये. आणि हे व्हिडिओ तज्ज्ञ व्याख्यात्यांची व्याख्यानं आपण नेटवर, यूट्यूबवर लोड करीत आहोत. जॉईंट डायरेक्टर अकाउंट्स अँड ट्रेझरीचा जो साईट आहे त्या साईटवर ही व्याख्यानं आपण पाहू शकता.
मी शेवटी तुम्हाला एवढा संदेश देईल, खुदी को कर बुलंद इतना कि खुद खुदा तकदीर लिखने के पहले बंदे से पूछे बोल तेरी रजा क्या है। स्वतःच्या कार्यक्षमता, स्वतःची गुणवत्ता आणखी विकसित करण्यासाठी आपण ह्या ट्रेनिंगचा वारंवार लाभ घ्यावा असं माझं सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांना आवाहन आहे। तर अशा प्रकारे हा जो लोकसेवक आहे, ह्या लोकसेवकाची एक सामाजिक बांधिलकी असते। ह्या ट्रेनिंगमध्ये आपण ती सामाजिक जाणीव त्याची विकसित करतो, त्याचं व्यक्तिमत्वावर संस्कार करतो। त्याचबरोबर लोकशाहीमध्ये वित्तीय व्यवस्थापन कसं केलं जाते त्याविषयी आपण माहिती देतो। तर हा जो 2011चा शासन निर्णय आहे, महाराष्ट्राची प्रशिक्षणाविषयीची जी पॉलिसी आहे त्यानुसार महाराष्ट्रातील जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण होणे आवश्यक आहे। आपली गुणवत्ता, आपलं कार्यक्षमता अधिक विकसित करण्यासाठी आपण ह्या प्रशिक्षणामध्ये सहभागी व्हावे एवढे बोलून मी माझे व्याख्यान इथे थांबवतो। धन्यवाद।